सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, राष्ट्रध्वजाचा अपमान केल्यावर किती वर्षांची शिक्षा होते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 2 वर्ष, ऑप्शन बी 3 वर्ष, ऑप्शन सी 5 वर्ष, ऑप्शन डी 7 वर्ष। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। हे जो उत्तर राष्ट्रध्वजाचा अपमान केल्यावर 3 वर्षांची शिक्षा होते, जो उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 2 आहे, कच्चा कांदा खाल्ल्यास कोणता आजार होतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए कॅन्सर, ऑप्शन बी मूतखडा, ऑप्शन सी पचनशक्ती, ऑप्शन डी डायबिटीज। तर याचं उत्तर आहे कच्चा कांदा खाल्ल्यास पचनशक्ती आजार होतो, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 3 आहे, केदारनाथ मंदिर भारतातील कोणत्या राज्यात आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए केरळ, ऑप्शन बी आसाम, ऑप्शन सी नागालँड, ऑप्शन डी उत्तराखंड। हे जो उत्तर आहे केदारनाथ मंदिर भारतातील उत्तराखंड राज्यात आहे, जो उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 4 आहे, सर्वात इमानदार प्राणी कोणता आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए हत्ती, ऑप्शन बी कुत्रा, ऑप्शन सी माकड, ऑप्शन डी जिराफ। जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। ह्याचं उत्तर सर्वात इमानदार प्राणी कुत्रा आहे, जो उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 5 आहे, यूट्यूब कोणत्या देशाची कंपनी आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी जर्मनी, ऑप्शन डी अमेरिका। हे जो उत्तर आहे यूट्यूब अमेरिका देशाची कंपनी आहे, जो उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 6 आहे, कोणत्या देशातील लोक कुत्र्याचे रक्त पितात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी कांगो, ऑप्शन सी भारत, ऑप्शन डी जर्मनी। हे जो उत्तर चीन देशातील लोक कुत्र्याचे रक्त पितात, याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 7 आहे, शेंगदाणे खाल्ल्याने शरीरात कशाची वाढ होते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए उंची, ऑप्शन बी वजन, ऑप्शन सी ताकद, ऑप्शन डी स्मरणशक्ती। हे जो उत्तर शेंगदाणे खाल्ल्याने स्मरणशक्तीची वाढ होते, याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 8 आहे, कोणत्या धर्मातील लोक कांदा खात नाही? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए जैन, ऑप्शन बी बुद्ध, ऑप्शन सी हिंदू, ऑप्शन डी मुस्लिम। हे जो उत्तर जैन धर्मातील लोक कांदा खात नाही, याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 9 आहे, कोणत्या देशात रोज भूकंप येतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए नॉर्वे, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी जपान, ऑप्शन डी इंडोनेशिया। हे जो उत्तर आहे इंडोनेशिया देशात रोज भूकंप येतो, याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 10 आहे, कांगारू किती फूट लांब उडी मारू शकतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 30 फूट, ऑप्शन बी 50 फूट, ऑप्शन सी 70 फूट, ऑप्शन डी 90 फूट। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। हे जो उत्तर कांगारू 30 फूट लांब उडी मारू शकतो, याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 11 आहे, कोणत्या देशातील लोक सापांचे विष पितात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी आफ्रिका, ऑप्शन डी इंडोनेशिया। हे जो उत्तर इंडोनेशिया देशातील लोक सापांचे विष पितात, याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 12 आहे, भारतात कोणत्या जीवाचे दूध सर्वात महाग विकले जाते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए उंट, ऑप्शन बी गाय, ऑप्शन सी हत्ती, ऑप्शन डी गाढव। हे जो उत्तर भारतातील गाढव जीवाचे दूध सर्वात महाग विकले जाते, जो उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 13 आहे, चिंच खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए ताप, ऑप्शन बी कॅन्सर,
ऑप्शन सी हार्ट अटॅक, ऑप्शन डी डायबिटीज। हे जो उत्तर आहे चिंच खाल्ल्याने हार्ट अटॅक आजार बरा होतो, हे उत्तर आहे ऑप्शन सी। तर क्वेश्चन 14 आहे, सकाळी खाली पोट तुळस खाल्ल्याने कोणता फायदा होतो? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पित्त, ऑप्शन बी कॅन्सर, ऑप्शन सी मधुमेह, ऑप्शन डी अळत जातो। जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। तर याचं उत्तर सकाळी खाली पोट तुळशीची पाने खाल्ल्यास अळत जातो, याचं उत्तर आहे ऑप्शन डी। जो की आपला लास्ट जो की 15 जो क्वेश्चन आहे तो आहे, पालीचे हृदय एका मिनिटात किती वेळा धडकते? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 200 वेळा, ऑप्शन बी 500 वेळा, ऑप्शन सी 800 वेळा, ऑप्शन डी 1000 वेळा। तर याचं उत्तर मला सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या। तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग जीकेच्या व्हिडिओमध्ये।